शेतकरी मित्रांनो राम राम. आम्ही सगळे या ठिकाणी जे फळबाग बागायतदार आहोत या सगळ्यांची जर आता सगळ्यांचा आकडा मोजला तर जवळपास एक 80 एकरच्या जवळ फळबाग सगळ्यांकडे आहे. त्याच्यामध्ये डाळिंब आहे, मोसंबी आहे, बाकी ऊस वगैरे आम्ही धरला नाही. तर प्रत्येकाकडं फळबाग असणारे शेतकरी आपल्याकडे आहेत आणि विशेष करून हे सेंद्रिय वाटेवर चालणारे शेतकरी आहेत. विशेष म्हणजे सेंद्रिय करायचं म्हणलं तर मग असं आपल्याला जाणवतं की भरपूर काय कुटाणा करावं लागेल, त्याच्यामध्ये भरपूर फवारण्या करावं लागतील, वेळच्या वेळेवर करावं लागतील, त्याच्यानंतर खर्च हा रासायनिकपेक्षा शिल्लक धरायला लागेल असे आपले एक विचार असतात. तर आपण त्या विचाराला आज खोडणार आहोत. प्रत्येकाला आपण विचारणार आहोत आता तुमचा खर्च किती झाला, एकरी किती झाला आणि हा खर्च अत्यल्प रासायनिक शेतीच्या बदल्यामध्ये राहणार आहे. तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी चांगला उपयोगी राहील जर तुमच्याकडे फळबाग असेल किंवा कुठलीही शेती असेल तर आपण म्हणतो सेंद्रिय करा, सेंद्रिय कशी करा हा पहिला प्रश्न येतो. तर त्याच्यामुळे आपण हा व्हिडिओ बनवतोय. शेतकऱ्यांना भरपूर निविष्ठा वापरून जर सेंद्रिय शेती करायची असेल तर कोणालाही पटण्यासारखं नाही आहे. तर आपल्याला कमी खर्चामध्ये कमी वेळ देऊन आणि स्वस्तात आणि सोपं जर झालं तरच आपण सेंद्रिय शेती करू शकतो. नसतं मग सेंद्रिय शेतीच्या भानगडीत पळायला शेतकरी तयार नाही. आणि भरपूर काही लाटा येऊन गेल्या, त्याच्यामध्ये सेंद्रिय शेतीची सुद्धा येऊन गेलेली आहे. तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी शेतकऱ्यांना अडचणी येतात, वेगवेगळ्या शेती पद्धती आल्या. पण आता आपल्याला या शेतकऱ्यांकडून जाणून घ्यायचं आहे की कशा प्रकारे आपला खर्च त्यांनी कमी केलेला आहे. जर पाठीमागं हा बाग जर दिसत असेल तर त्यांच्या बागेचा टनेज जर आपण गृहीत धरायला, कारण की आपण करतो कशासाठी तर उत्पन्नासाठी. तर सुरुवातीला 10 टनाचा बाग आतापर्यंत त्यांनी सांगितलं, मागच्या वर्षी माझा 10 टन गेला होता. आणि बाकी सगळ्या शेतकऱ्यांना आता हा बाग ज्यावेळेस दाखवला त्यावेळेस त्यांचंच मत आहे की हा बाग जवळपास 30 टनापर्यंत आता जाईल. म्हणजे सेंद्रिय करून हा उत्पन्न कमी नाही आलं. आपण काय म्हणतो, नाही सेंद्रिय केलं मग थोडंफार उत्पन्न कमी जरी आलं तरी आपण लोकांच्या ताटात चांगलं जेवण द्यायला लागलो, चांगलं खायला द्यायला लागलो, भरपूर अडचणी वाढायला. पण असं होत नाही. तर त्यांचं उत्पन्न हे 10हून किती 30 टनावर, म्हणजे जवळजवळ तिप्पट हे उत्पन्न त्यांचं वाढलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांची डाळिंब शेती पाहण्यासारखी आहे. त्याचा सुद्धा मी व्हिडिओ सविस्तर टाकणार आहे. जवळपास एका झाडाला त्यांच्या 13 महिन्यामध्ये 1.5 कॅरेट 1 कॅरेट ते 2 कॅरेटपर्यंत माल त्यांचा यावेळेस लागलेला आहे. आणि वातावरण डाळिंब म्हणलं की वातावरण बिघडलं की उठ सकाळी फवारा मार, संध्याकाळी झोपायच्या अगोदर वातावरण बघ लगेच फवारा मार, ही त्यांची पद्धत नाही. तर त्यांची फार निवांत पद्धत आहे. आता ते वारीला जाणार आहे आणि वारीला जायच्या अगोदर ते मला मी एक फवारा करून जातो, त्याच्यानंतर मला टेन्शन नाही. म्हणजे डाळिंब शेतकऱ्याला हा विचार असणंच माझ्या मते फार मोठी गोष्ट आहे. बरोबर ना? हो बरोबर. तर त्यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहोत, सविस्तर व्हिडिओ होणार आहे. जर शेतीवरचा खर्च कमी करायचा असेल आणि सेंद्रिय शेतीच्या भानगडीत जर पडायचं असेल, सेंद्रिय शेती करायची असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करून बघू नका, जेणेकरून सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात येतील. आपण वेळच्या 1 मिनिटाची रील जी पाहतो तिला भरपूर तासनतास घालवतो, पण आपल्या पोटापाण्यासाठी जो व्हिडिओ आहे तो पूर्ण जर बघितला तर तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघण्यासाठी गरज पडणार नाही. असा सविस्तर हा व्हिडिओ घेऊ. सर्व शेतकरी जे आहेत ते तोलामोलाचे शेतकरी आहेत, फळबागेचे शेतकरी आहेत, त्याच्यामुळे त्यांच्याकडे भरपूर काही घेण्यासारखं आहे. आणि आपण शेतकऱ्यांनी कधी शिकण्याच्या भूमिकेत राहिलं पाहिजे आणि ते आपण नेहमी राहतो. तर आपली शेती आपली प्रयोगशाळाप्रमाणे यांनी भरपूर प्रयोग केलेले आहेत. तर ते प्रयोग आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. भरपूर गावचे शेतकरी, जवळजवळ 4-5-6 गावचे शेतकरी भाऊंनी या ठिकाणी आज बोलवलेले आहेत. तर त्यांचा आपण परिचय करून घेऊ. भाऊ राम राम. राम राम. आपला एकदा परिचय करून द्या. दत्तात्रय एकनाथ फासाटे, राटगाव फाटा, तालुका पैठण, जिल्हा संभाजीनगर. तर आपली शेती आता मी पूर्ण आपण बघितली, सर्वांनीच बघितली. तर तुम्ही आता सेंद्रिय शेतीमध्ये गेले आता बरेच महिन्यापासून करताय, बरोबर आहे? तर डाळिंब तुमची चांगली आहे, मोसंबी तुमची चांगली आहे. तर मोसंबी आणि डाळिंबाचं क्षेत्र किती तुमचं? मोसंबीचं आणि डाळिंबाचं 1.5 एकर आहे, मोसंबीचं 2 एकर आहे. बरं, 3.5 एकर आहे. मोसंबी 3.5 एकर आहे? नाही, मोसंबीचं 2 एकर 2 एकर आणि डाळिंबाचं 1.5 एकर, सर्व मिळून 3.5 एकर आहे. बरं, आता हे जे एवढं क्षेत्र आहे तुमचं, तर आता हे पूर्ण सेंद्रियवर घेतलं? हो, सेंद्रियवर. बरं, याच्या अगोदर आता हे 7 वर्ष झाडं तुम्ही सांगितले, बरोबर ना? तर याच्या अगोदर मग रासायनिक मध्येच होते का? रासायनिक आणि सेंद्रिय दोन्ही मिक्स होतो. पण आता हे बाहेरच्या कंपनीचं माहिती मिळाल्यापासून आता पूर्ण सेंद्रिय 6 महिने झालेत. तेव्हापासून नुसतं बाहेरीच अल्ट्राशी आणि त्यांच्यावाला ते एक आळे मारायचं कल्चरी, ते 3 प्रोडक्ट आहेत. ते 3 प्रोडक्टच वापरतो आपण. बरं, खर्च हा रासायनिकपेक्षा किती टक्के कमी असेल? रासायनिकपेक्षा 90% कमी आहे ना. काय गोष्ट करता? 10% खर्च आहे ना, फक्त 10%. आपण आता 3 महिने झाले डाळिंब धरून. आता इथं बाटल्या पाडल्यात लय झालं तर त्या
10-12 अल्ट्राशी असतात. हो तर ते 10-12 हजार रुपये आतापर्यंत खर्च झाला. बरं आणि गुळाचा ते समजा 2 गोणे गेले आमच्या, बरं ते समजा 2200-2300 रुपये. बरं बरं आतापर्यंत 3 महिन्यामध्ये, म्हणजे ह्या 4 तारखेला डाळिंबाला 3 महिने होते ना आपले. बरं मग 3 महिन्यातला समजा 20,000 रुपये खर्च धरला आपण सगळा फक्त 20,000 आतापर्यंत. आणि हा जर समजा तुमच्या तुलनेमध्ये जर मोसंबीचे गेलो असतो तर आपल्या याच्या रासायनिकच्या गेलो असतो तर किती खर्च आला? लोकांचे 1.5-1.5, 2-2 लाख रुपयाचे नुसते रासायनिकचे औषधच झाले आतापर्यंत. रिझल्ट तर आता त्यांनाच माहिती. तुमचा कसा आहे? माझा 1 नंबर आहे ना. काय दुसऱ्याबद्दल बोलू नये पण आपल्याबद्दल बोलावं. त्यांचं काय माहिती आपल्याला कसं आहे आता. पण आणि ते रासायनिकवाले आपल्याला सांगत बी नाहीत ना. आणि मी नवीनच आहे त्यात, पहिलंच वर्षी. मला सगळे जे डाळिंबावले म्हणे हे शक्यच नाही म्हणे, कारण की याला रासायनिक लागतच म्हणे, कीटकनाशक शिवाय डाळिंब येऊ शकत नाही. मग मी म्हणलं आपले डाळिंब फक्त 13 महिन्याची. मग 13 महिन्यात तर कोणी डाळिंब धरीत नाही. 11 महिन्याची होती त्यावेळेस धरले त्यावेळेस. 4 एप्रिलची फुटे आपली. आपण आता डाळिंबाचा विषय नंतरच्या व्हिडिओमध्ये घेऊ. आता मोसंबीवर बोलू. तर मोसंबीवरती तुमचं फळ एकदम 1 नंबर आहे. तुम्हाला जर दाखवायचं ठरलं तर यांच्या मोसंब्या एक तोडतो मी आता. तर ही त्यांची मोसंबी आहे. तर मोसंबीवरती माल खूप चांगल्या प्रकारचा आहे आणि मोसंबीची काळोखी फार चांगली आहे. तर जर आपण गृहीत धरलं तर तुम्ही या फळासाठी काय काय केलं तर तुम्हाला शेड्यूल कसा देता येईल? मी काय केलं माहिती आहे का, ज्यावेळेस बगीचा धरला त्यावेळेस माझं दुसरं एक रासायनिक आणि कीटकनाशक त्यावेळेस चालू होतं. पण ज्यावेळेस मला बायोरिजची आणि अल्ट्राशीची माहिती मिळाली, ही तुमच्या माध्यमातून मिळाली, मग तेव्हापासून मी काय म्हणलं की ही दुसरे जे रासायनिक खतं आहेत आणि जी कीटकनाशक आहे त्याच्यापेक्षा याचा रिझल्ट कसा आहे ते बघू अगोदर. मग मी काय केलं, ते बायोरिजचं एक जण कोणी इरजण आणलं. इरजण आणून ते घरी तयार केलं. विकत म्हणजे आता मला ते भेटलं नाही त्यावेळेस, विकतच आणायचं होतं. पण ते कोणाकडे ते माहीत नव्हतं. हरिपाठाडे म्हणून त्यांनी मला इरजण दिलं आणि त्यांचं इरजण आणलं. मग त्यांना बी माहीत नव्हतं कसं वापरायचं. नंतर मग मला घाडगे साहेबाचा फोन सापडला. मग मी ते फोन लावला. मग त्यांनी मला सांगितलं कसं वापरायचं. मग त्यावेळेस आम्ही प्रक्रिया सुरू केली. मला ते म्हणले होते 72 घंट्यात तुम्हाला असं वाटन का तुमच्या डाळिंबाला मोसंबीला रिझल्ट बाबा तुमच्या डोळ्याने दिसन का बघायला काहीतरी फरक जाणवला. मग मी ते रोजच सकाळ संध्याकाळ चक्रा मारायची इकडं का बाबा फरक आहे का नाही, फरक आहे का नाही. पण ते मला फरक वाटला. मग 72 तासामध्ये वाटलं. 72 तास वाटला ना. कारण पहिली बी चांगलीच होती आपली आणि त्याच्यात आणखीनच कॅनपी वगैरे काढून की त्याची साईज गीज, त्याची गुंडीगळ होती, ती गुंडीगळ थांबली त्या फवाऱ्यामुळं. म्हणजे त्याच्यावर तुम्ही प्रयोग केला तो इकडे पण वापरता आली. तर याच्यासाठी आतापर्यंत तुम्ही काय काय खतं दिले मोसंबीच्या बागेला? आपण मोसंबीला काहीच खत नाही दिलं मी आतापर्यंत. पहिला ढोस टाकला होता फक्त ते रासायनिक, तो फोडा टायमाला. त्यावेळेस हे आपल्याकडं नव्हतं कोणतं अल्ट्राशी आणि बायोरिज. जेव्हापासून आपल्या हाती लागलं बायोरिज आणि अल्ट्राशी तेव्हापासून आपण आतापर्यंत त्याला चिमूटभर खत बी नाही टाकलं आणि कोणतं कीटकनाशक बी नाही मारलं. बरं. कारण कीटकनाशक मारायचं आहे ना, गरजच पडली नाही. कारण त्यांनी मिलीबग आलता मध्ये, ती मिलीबग बी 3ऱ्या दिवशी गायब झाला. काही याच्यावर डिंक्या होता. आता हे आंबा आहे समोरचा, हे आंबा अर्धा वाळून गेलता. सारा डिंक आहे ना असं पळपळ गळत होते आंब्याच्या खोट्यातलं. मी काय केलं, तयार झालं आणि त्याच्यावरच फवार मारा लागत. आणि त्यातलं जे शेण राहतं का, ते शेण काही त्या खोडाला लावलं जिथं आळ्या होत समजे, ते पहिल्या फवारातच गायब झालं. सगळे आळ्या मेल्या, ते खोडं क्लिअर झालं, ते हे बी थांबलं सगळं. सगळे प्रयोग करून पाहिले सगळे. म्हणजे आता हाय आपल्याकडं आणि ते चाललंच होतं ना वायाला चाललं होतं. म्हणून म्हणलं आता आपल्याला कमी खर्चामध्ये रिझल्ट पाहायचा आहे. बरोबर. महत्वाचं काय आहे माहिती आहे का, रिझल्ट आहे. कारण रिझल्ट जर नाही आला तर मग काही उपयोग होत नाही ना. तर आता याला जो जमिनीतून आणि फवारण्यामधून दिलं तुम्ही, बरोबर आहे, तर किती दिवसाला तुमचं शेड्यूल ठरलेलं आहे? मग आता मी काय करतो माहिती आहे का, 1 महिन्याचे ते म्हणे 1 महिना खालून द्या अल्ट्राशी बायोरिज बरोबर. मग मी बायोरिज तयार करतो. मी 15 दिवसाला खालून बी सोडतो आणि वरून बी मारतो. तर मग एकरच्या हिशोबाने जर आपण विचार केला, आता तुमचं 3.5 एकर हे समजा सगळे फळबाग, पण एकरच्या मोसंबीच्या हिशोबाने जर विचार केला आपण, तर मग तुमचं बायोरिज किती जातं जमिनीमधून, ठिबकमधून? माझ्यावालं जवळपास 1 एकरला मी 200 लिटर सोडतो. 1 एकरला 200 लिटर पाण्यामधून ठिबकमधून सोडतो, बरोबर. त्याच्याबरोबर अल्ट्राशी 1 लिटर टाकतो. अल्ट्रासी त्याच्याबरोबर 1 लिटर 15 दिवसाला म्हणताय का? 15 दिवसात. बरं. आणि फवारणीमध्ये पण 1 लिटर घेतो 200 लिटर पाण्यात. म्हणजे एका महिन्याला तुम्हाला एका एकरला 4 लिटर नाही, 2,000 रुपये खर्च. 1 लिटरला खालून सोडायचं आणि 200 लिटर वरून पाणी लागेल. म्हणजे एका महिन्यात एकच घेताय का? मग
शेड्यूलचं 15 दिवसाला आहे. 15 दिवसाला 2000 रुपये लागतात समजा. 15 दिवसाला 2000 म्हणजे महिन्याला 4000 तुम्ही लागतात. खर्च. बरोबर. याच्या व्यतिरिक्त काय खर्च? त्याच्या व्यतिरिक्त काहीच खर्च नाही. रोग, कीड, बुरशी, काहीच नाही, फळगळ, मंगू काहीच नाही. आता पाहा तुम्ही सगळे टोटल फळ गेलं नाही, काही नाही. ज्यावेळेस माझ्यावाला मिरग माल होता, हो मिरग माल होता त्यावेळेसच मी सुरू केलं समजा. हो हो सुरू केलं आणि आमचा बागानाला सवरा झाला. हो सवरा झाला तर ते 8-15 दिवसात हां ते लगेच फळं खाली यायला लागली. हां पण मग येणे सुरू केलं तर ते स्टॉप झाले जरशी. बरं. आणि पण ते थोड्या टायमाला त्याला देठ नाही आलं. बर काय आलं ते देठ त्या गेलंच राहिलं झाडाला बर बर आणि नुसती मोसंबी हातात आली. बरोबर. मग ते सुरू केल्यामुळं थोडाफार फायदा झाला त्यावेळेस. फायदा झाला. आणि आता तुमची सध्याच्या आता ह्या वेळेस या मोसंबीची गळ वगैरे कशी आहे? नाही आता गळत नाही ना, आता गुंडी गळ बी लय कमी आहे आमची. बरं, याच्या व्यतिरिक्त तुम्ही जे शेजारी तुमची बरेच बाग आहे आता, हा आहे. इथं मोसंबी जास्त हा, आहे. मग त्यांच्या गळीमध्ये आणि तुमच्या गळीत काय फरक? त्यांच्या गळीत आणि आपल्या गळीत लय बरं. काही लगेच काही लगेच पूर्ण झाडं खाली आले. हे असं वातावरण राहिलं 5-6 दिवस की लगेच गळ चालून जाईल. हा गळ चालू होती. बरोबर ना? नाही आता आज सध्या गळ नाही याची याची. आता इथून मोवर गळ होणार हां हां काय याच्यानंतर गळ. पण गुंडी गळ जी आहे आपली सगळ्यात कमी आहे. सुरुवातीला, बरोबर. आता हे सगळे आखातवाडीचे हो. आहेत यांच्यावाली ना, यांचे बरेचसे गळ झालेली. झालेली. नाही तर आतापर्यंत यांची बी गळ होत नव्हती. त्यांना आपण प्रश्न विचारू. बरं, आता बायोरिज जे तयार करता तुम्ही, बायोरिज तयार करण्याची पद्धत सांगा जरा. बायोरिज तयार करायला काय 200 लिटरला 10 किलो शेण घेतो मी. बरं, गावरान गाईचं. गावरान गाईचं. मग आता गावरान नाही माझ्याकडे तर कधी हायब्रिड टाकतो मी. बरं हायब्रिड आणतो. नावीला दुसरी कोणी शेण आणायचं, माझ्याकडे गाय नाही घ्यायची मला काय आता. बरं तर 10 किलो शेण, 1 लिटर गोमूत्र टाकतो बरं. आणि 2 किलो गुळ टाकतो. 48 घंटे त्याला हे काय बांधून ठेवलेले असतात. हा, ते पण टिपड्यात. दाखवा. तर ते त्यात ठेवता तुम्ही हा. किती? 48 तास. 48, हा. म्हणजे 2 दिवस. हा. तर त्याला हलवायचं काम 2 नाही. दिवस आणि हलवत नाही, काही नाही, काही नुसतं बांधून ठेवायचं. बरं, मग आता जमिनीतून देताना डायरेक्ट तुम्ही तेच सोडता, बरोबर हा. आहे? तर ते तुम्ही शेणाचं गथुडं बांधून ठेवता का मग त्याच्यामध्ये? अगं थोडं बांधून हा, म्हणजे ठेव. ड्रीप मध्ये गुंतू नाही म्हणून. गुंतू नये. आणि फवाऱ्यातून फवाऱ्यातून सोडून देता. तर मग 2 ड्रम वेगवेगळे आहे तुमचे. समजा एक जमिनीतून द्यायला आणि एक फवारणी हा, करायला. फवारणी करा. बरोबर, एसटीपीने फवारणी केली जाते. तर सोपी पद्धत आहे. त्याच्यानंतर बायोरिज तर तुम्ही सांगितलं, तर बायोरिजचा खर्च पण सांगा ना सरळ सरळ किती होतो? बाहेरचा खर्च काय 2 किलो गुळाला खर्च येतो. आता हे तुमचं 3.5 एकरच धरू आपण सगळ्या. तर 3.5 एकरला पाणी किती लागेल आपल्याला फवारणीला? 3.5 एकरला 3 2 6 700 लिटर. 700 लिटर लागतं. आणि 700 लिटर जमिनीतून 700 लिटर फवार. फवार. तर मग 7 2 1400 लिटर. बरोबर. तर 1400 लिटरचा होणारा खर्च किती होईल? 1400 लिटरचा होणारा काय 200 लिटरला 2 किलो गुळ समजा. 14 2 28. बरोबर. 28 किलो. तर 30 किलो जर धरला तर 3 त्रिक 9 900 रुपयाचा गुळ झाला. बरोबर. काळा गुळ जर म्हणला तर 900 रुपयाचा गुळ. आणखी बाकी दुसरं काहीच नाही ना. मग इरजन तर मग आता आपण पहिलं इरजनच असतं ते तेच काढून ठेवलेलं असतं. नाही तर आपण दुसऱ्याला बी देतो इरजन कोणाला बी, ज्याला इच्छा आहे करण्याची. बरोबर. घेऊन जाय माझ्या. काही काय करते माहिती आहे का, आता अल्ट्रासीचं 1000 रुपये बॉटल आहे. रिझल्ट येतो ना येतो, मग हे बाहेरच सोडितात आणि बाहेरच मारतात. तर मग त्याचा बी फायदा झाला त्यांना, कारण की डिंक गेला नुसत्या बाहेरच ना. परत अजून ते जीवाणू वाढलेत, कॅनेपी वाढली, जे पिवळापणा होता ते हिरवटपणा झाला. तर किडा पण. दुसरी गोष्ट, आता आपण बोर्ड पेस्ट लावतो. बरोबर आहे. बोर्ड पेस्ट आता सगळ्याला माहिती लय त्रासाचं काम आहे. एक सोपं नाही लावणं, तयार करणं, लावणं, pH मेंटेन झाला तर ठीक, नाही झाला तर परत त्याचं ताल तडकणं, डिंक येणं, ह्या गोष्टी चालूच राहतात. तर मग आता जेव्हापासून आता हे तुम्ही ह्या सेंद्रिय शेतीमध्ये गेले, बायोरिच वापरायला लागले, अल्ट्रासी वापरायला लागले, तर आता याच्यानंतर तुम्हाला बोर्ड पेस्ट लावायची गरज आहे का? नाही, अजिबात नाही ना. कारण की डिंक्यासाठीच लावतो ना बोर्ड पेस्ट. मग डिंक्या माझ्या याचा गेलाय, काय याचा आंब्याचा गेलाय. परत एक मोसंबीचे 2 झाडं जुनी आहेत माझी, तर त्या जुन्या झाडाला डिंक्या होता असं इथून तिथून. मग ते फवाऱ्यानेच गेला सगळं, टोटल गायब झालं. ते क्लिअर झालं एकदम. तर भाऊने अगोदरच सांगितलं की जर 100 रुपये खर्च येत असेल तर मला 10 रुपये खर्च आला, 90 रुपये मला आलेला नाही. तो पण फार सोप्या पद्धतीमध्ये, दररोज फवारा पाठीवर नाही आहे. तर त्यांचं शेड्यूल हे 15-15 दिवसात ठरलेलं आहे. त्या 15-15 दिवसामध्ये त्यांच्या मोसंबीचा कलर आणि मोसंबीची जर तुम्ही वाढ, मोसंबीचा कलर, पानांचा कलर, पानांची जाडी, पानाचा रुंदपणा जर पाहत असाल, जेवढे पानं जास्त लागतील तेवढं मोसंबीला खाद्य तयार जास्त होतं, तेवढी मोसंबी चांगली वाढते आणि समोर भविष्यात आपल्याला रेटसुद्धा चांगला मिळतो. त्याच्यामध्ये एक मंगू हा प्रकार आहे. विदर्भामध्ये त्याला कोळशी म्हणतात, आपल्याकडे तर मंगू म्हणतात. तर मंगूचं काही परिणाम
बरं अगोदरचा मंगूचा काय गेल्या वर्षी लय मंगू होता. मंगू मला ते कीटकनाशक मारायचं तरी नाही गेला. नाही 5-5, 6-6 हजाराची फवारणी व्हायची एक. बरं मंगूचा एकदा आल्यानंतरचा जो खर्च आहे तो आपण करून बसतो. आता मीही त्याच्यातून गेलेलो आहे. माझा मागच्या वर्षी 3 लाखाला होणारा जो एक भाग होता, ते 3 लाखाचा माझा जवळजवळ 1,20,000 म्हणजे दुप्पट तिप्पट रक्कम कमी आली मला. बरोबर आहे. तर मंगूसाठी दुसरं काय करायची गरज आहे का आता आपल्याला? नाही काहीच नाही ना. मंगूसाठी गेल्या वर्षी मंगूसाठी त्या नागाळीसाठी इतका परेशान झालतो का लगे भय म्हणजे 5-6 हजाराच्या फवारण्या मारून बी ते कंट्रोल होत नव्हतं. सोपं आता तर नागाळी बी नाही आणि मंगू तर दिसतच नाही काही कोंबडच. एका मोसम बी काही नाही आपली. आता गवत तुम्ही आता राऊंड अप मारलेलं नाही, तुम्ही ब्रश कटरने ब्रश कटरनच मार स्वतःच मारलं. बरोबर आहे ना. माणसंच नाही भेटत काय. हा ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. माणसं अनुभव सेंद्रिय शेती का करत नाही लोक, याच्या मागे कारण काय माहिती का? घरच्या गडीवर करावं लागतं आणि त्याला मजूर लागतं. पण अशा प्रकारे जर सेंद्रिय शेती असेल तर तुमच्या माझ्यासारखा कोणी शेतकरी करू शकतो. हा बरोबर. किंवा मग जो शहरात राहतो त्यालाही ती जमू शकते. बरोबर आहे ना. तर काय तुमचा मोसंबीतलं तुम्हाला सांगायचं जर ठरलं थोडक्यात शेतकऱ्यांना तर काय सांगता येईल तुम्हाला? शेतकऱ्यांनी करायला पाहिजे, सेंद्रिय शेतीकडे वळायला पाहिजे. कारण सेंद्रिय शेतीनं गर्भ सुधारतो शेतीचा. कारण की हे सगळ्यात महत्त्वाचं हे काही बायोरिच आणि अल्ट्रासी ही शेतकऱ्याला परवडणार औषधी. बरोबर. काय कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न देणार औषधी. कारण की आपलं घाडगे सरांचं सांगणं आहे का सेंद्रिय शेती करायची म्हणजे तिला भाव मिळेल जास्त, असं काही लोक म्हणतात. मला बी म्हणतात का तुमचा याच्यापासून काय फायदा आहे भाऊ, तुम्हाला याच्यापासून समजा तुम्ही सेंद्रिय शेती केली मग तुम्हाला याचा भाव जास्त मिळेल का? आम्हाला भावाची अपेक्षा नाही, आम्हाला उत्पन्नाची अपेक्षा आहे. काय आमचं उत्पन्न 30% वाढून राहिलं जवळपास. त्याच्यामुळे भाव काय लागतो ते नाही बघायचं. हां आणि भावासाठी करीतच नाही ना आपण. मालाला जास्त भाव लागाव, सेंद्रिय शेती आहे म्हणून जास्त भाव याच्यासाठी नाही, त्यासाठी करीत बी नाही आपण फक्त काय यासाठी करतो का आपले शेती सुधारायला पाहिजे आणि शेतीचं उत्पन्न वाढायला पाहिजे. नक्कीच नक्कीच. आणि याच्यामुळं बायोरिचमुळं आणि अल्ट्रासीमुळं शेतीचं उत्पन्न आता वाढून राहिलं आपलं. आता तुम्ही सगळं बघितलंय, हे डाळिंब बी बघितलेत, हे बी बघितलंय. डाळिंबाला तर एक बी छटाक बी आपण त्याला रासायनिक खत टाकलेलं नाही, अजिबात नाही टाकलं. कीटकनाशक ते बी आता काय झालं माहिती आहे का? एक डॉक्टर आलता आणि त्या डॉक्टरनं सांगितलं का याला असं औषध मारा 4 एप्रिलला. आपण त्याची प्रक्रिया करून धरलेलं नव्हतं कारण की ते ऑटोमॅटिक फुटलं होतं आणि हाड छाटणी केली आपण. हां मग ते लागलं. मग ते भेद त्याला एक कीटकनाशक घेतलं होतं आपण, पण त्याचा रिझल्ट नाही आला. त्या कीटकनाशकमुळे आपलं बाहेरचं त्याचा रिझल्ट 2 फवारायला नाही आला. मग आपण ते लगेच बंद केलं आणि हेच मग 8-8 4-4 दिवसाला. आता तुमच्या झाडावर एकही किडा नाही ना? नाही आता मी नवीन आहे, मलाच काही त्यातला अनुभव. मी पहिलंच वर्ष माझ्यावर डाळिंबाचं. आता सरांकडे आहे, सर तुमच्याकडे आहे डाळिंब. आता सर सांगू शकते. आपण त्या प्लॉट मध्ये गेल्यावर नक्कीच घेणार आहोत कारण की जुन्या शेतकऱ्याचे अनुभव नवीन शेतकऱ्यालाही कामी पडतात. त्यांच्या झालेल्या चुका ह्या आपल्याकडे होत नाहीत. आता मोसंबीचे अनुभव आहेत आम्हाला, पण डाळिंबाचे नाही. कारण डाळिंबाचे अनुभव जुना शेतकरी, कारण की जुने शेतकरी सांगत नाही काय खरंच याच्यावर रोग आहे का नाही, काय रोग आहे का नाही ते बी कळत नाही ना आम्हाला. आज बी त्यात जोपर्यंत आमच्या हातात येईन समजा डाळिंब 1-2-4 वर्षामध्ये तुमच्या लक्षात येत. 2-4 नाही यंदाच हेच पीक जर आमच्या आता अल्ट्रासीमुळं बाहेरमुळं जर समजा आमच्या जर समजा चांगलं उत्पन्न जर निघालं त्याच्यावर काय तर आम्ही म्हणू का याचा 100% रिझल्ट आहे. पण आतापर्यंत तर 100%. 3 महिने काहीच नाही मारला आपण आतापर्यंत. आता मोसंबीचं एक प्रश्न आपला असा राहिला की त्याला खत तुम्ही शेणखत वगैरे टाकलं का? शेणखत टाकलंय 2 ट्राल्या 3.5 एकर मिळून. कमी पडलं? कमीच पडलं. कमी 2.5 ट्राल्या ते म्हणजे 4 चाकी ट्राल्या, 4 चाकी होते त्या. तर एकरी 1 ट्रॉलीचं शेणखत त्यांनी टाकलं. दुसरा त्यांनी रासायनिक बेसल डोस दिला, त्याच्यानंतर डोस दिला नाही. त्याच्यानंतर फवारणीमध्ये त्यांनी सांगितलं की फक्त अल्ट्रासी आणि बायोरिच हे 2च घेतलं. बरं दुसरी गोष्ट असं तुमच्या मनात येऊ शकतं की या चॅनलवरती आतापर्यंत आपण कुठल्याही औषधाचं नाव ऐकत नव्हतो, पण आता आपण बायोरिच हा जे नाव आहे ते का ऐकायला लागलो? तर त्याचं कारण तुम्हाला सांगायला ठरलं तर एक म्हण आहे आपल्या मराठीमध्ये की खोटं जे खरं आहे ते झोपेतून उठतं तोपर्यंत जे खोटं आहे ते पूर्ण गावभर हिंडून आलेलं राहतं.
आता तसं त्यांचं जे घाटगे साहेबांचं जे बायोरूच हा प्रकार आहे, हा जे औषध आहे अल्ट्रासी जे औषध आहे त्याचे रिझल्ट आपण बघितले, त्याच्यावरचा होणारा शेतकऱ्यांचा खर्च पाहिला. तो खर्च भाऊनी सुद्धा सांगितला की माझा खर्च हा 90% कमी झाला. म्हणजे जर असं असेल तर कुठल्याही चांगल्या गोष्टीला आपण तुमच्यासमोर मांडलं पाहिजे आणि तुम्हीही तो प्रयोग करून पाहिला पाहिजे. जसं आपल्या चॅनलचं नाव आहे आपली शेती आपली प्रयोगशाळा, माझी शेती माझी प्रयोगशाळा आहे, भाऊंची शेती ही भाऊंची प्रयोगशाळा आहे. त्यांनी भरपूर प्रयोग या ठिकाणी केले. आंब्याला जातं का नाही मारून पहा, गेलं का गेलं. याच्यामध्ये मोसंबीचे काही प्रयोग असतील, त्यांचे डाळिंबाचे काही प्रयोग असतील. म्हणजे तुम्ही सुद्धा, मी सांगतो, भाऊ सांगते किंवा मग आम्ही सगळे सांगतो म्हणून तुम्ही प्रत्येकाने विचार करूच नाही. तर प्रत्येकाने विचार कसा करावा की मी करून बघतो, मी जाऊन बघतो, नक्कीच मी वापरून बघतो, तर नक्कीच त्याचा फायदा आपल्याला होईल. आता हे सगळे शेतकरी मोसंबीचेच आहेत, त्यांचा आपण एक त्यांचे मत जाणून घेऊ. त्यांच्याकडचं असलेली मोसंबी आणि ही असलेली मोसंबी कशी आहे ती आपण जाणून घेऊ. राहू द्या. तर भाऊ राम राम. राम. आपला एकदा परिचय करून द्या. संदीप आसराम मस्के, मुक्काम पोस्ट आखदवाड. आता हा बाग बघितल्यानंतर तुमच्याकडे मोसंबीचे झाडं किती आहे ना, हा बाग बघितल्यानंतर तुमच्या बागात याच्यात काय फरक पडला? माझ्याकडे 630 मोसंबी झाड आहे. बरं. मी पण जैविक करतो, पण हे अल्ट्रासी सारखा आणि ते काय वापरते आणखीन तर तसे रिझल्ट मला नाही आले. हा प्लॉट बघून असं हो हो, यांचे थोडे स्वस्तात चांगले रिझल्ट वाटले. थोडे म्हणजे बरेच स्वस्त हां 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 हो. आणि भाऊंनी आपलं चॅनल फार पूर्वीपासून बघणं त्यांचं चालू आहे. फार पहिला व्हिडिओ मीच बघितला होता. बरं, आपल्याकडे भाऊ किती झाडे? नाही, एक एक एकर. किती झाड? राम राम. 1000 झाड. 1000 झाड. आपल्या एकदा परिचय करून द्या. नमस्कार, मी शिवनाथ अंकुशराव मस्के. बरं, 1000 झाडं तुमच्याकडे. हे आता तुम्ही हे आपण फिरून झाडं बघितली, यांनी जे सांगितलं ते खरं की खोटं आहे? नाही, यांनी केलेलं त्याचं तर रिझल्ट भारीच आहे. रिझल्ट दिसतोय, हो शायनिंग आहे सगळ्या गोष्टी. आहे. पानही पाहिलं तर पानही तुम्ही एखादं तोडून जर बघितलं आणि तुम्हाला दाखवायचं ठरलं तर पानही चांगल्या प्रकारे जाड आणि मोठं झालेलं, बरोबर ना? तर मोसंबी त्यांनी वापरायला सुरुवात केली, वापरायला चालू केलं. हो, सुरू केलं मी आता बरं. यांचं बघितल्यावर. तर रासायनिक मध्ये काय अडचणी आल्यावर आपल्याला? नाही, रासायनिक जेमतेम तुमच्या माझ्या सगळ्याच्या अडचण सेम आहे मोसंबीमध्ये. मी काही वेगळं सांगतो ह्यातला प्रकार नाही किंवा तुम्ही वेगळं ऐकताय अशातला प्रकार नाही. पण रासायनिक मधल्या आतापर्यंतच्या अडचणी मला थोडक्यात सांगा. रासायनिक मध्ये अडचणी म्हणजे रासायनिक मध्ये भेसळ जास्त यायला लागली, नाही ठीक आहे, रिझल्ट कमी. तो विषय आहे. आणखी रोग आणि कीड आणि गळ आणि मंगू याच्या विषयी काय किती फवारणी करून मंगू जात नाही? तर मंगू जर एकदा आला तर जाणारच नाही. बरं, त्याच्यानंतर डिंक. नाही, डिंक यासाठी तर खूप प्रयत्न केले. डिंक एकदा आल्यानंतर जातो का? नाही, काढावाच लागतो, तो लेबर लावून काढायचा. काढायचा, काढल्यानंतर परत येत नाही अशातला प्रकार? नाही, येतो परत येतो. तू जाईन कशाने? आता हे यांनी सांगितलं त्याच्यावर. हाच मुद्दा मी विदर्भात यवतमाळमध्ये सुद्धा टाकलेला आहे की डिंक जाईल असं मला तुम्ही औषध सांगा. मला एकही कमेंट तशी आली नाही. बो, आपली किती मोसंबी? 900. तर एकंदरीत तुम्हाला अगोदरच मी सांगितलं की किती एकर आमच्याकडे मोसंबी सगळ्यांकडे आहे. तर तुमचा एकदा परिचय करून द्या. उद्धव बबनराव मस्के, मुक्काम पोस्ट आखदवाड. बरं, याचं आता प्लॉट बघितलं तुम्ही, कसं वाटलं? भारी. बरं, रासायनिक मध्ये या तुमच्या बागामध्ये काय चेंज? लय फरक आहे. रासायनिक मध्ये अशी ग्रोथ नाही होत. लय म्हणजे काय? लय म्हणजे हिरागावरपणा, वेज मोसंबीची क्वालिटी ते सगळंच फरक आहे. बरं. रासायनिक मध्ये म्हणजे मंगूचं जात ते कमी जात नाही, पण गळीला काहीच फरक नाही रासायनिक मध्ये. आता लोक बरं, मगरीला फरकच नाही पडा आम्हाला. मंगोल फरक नाही पडला. मगरी गळ होत नाही का आपली ती. आता इथून पुढे सुरू होईल ती. आता बंद असेल तिथून पुढे सुरू होईल ती. आता पंचमी झाली काय सुरू होतं ती. त्यात फरक पडतच नाही, याने फरक पडन नक्की. आपण याच प्लॉटमध्ये अजून महिना 2 महिन्याने येऊ, परत याचा सुद्धा व्हिडिओ करू. कारण की काय आहे, जे सत्य आहे ते तुमच्या समोर आलं पाहिजे आणि जे खरं आहे तेच आलं पाहिजे, बरोबर आहे ना? भाऊ या. आपला किती मोसंबी आपल्याकडे? 1200. किती वर्षाची? ते काही 10 वर्षाचे आहेत, काही 6 वर्षाचे. जुने शेतकरी तुम्ही. आपला एकदा परिचय करून द्या. शरद बाप्पासाहेब मस्के, राहणार आखदवाड. तर हा प्लॉट बघून आणि तुमचा प्लॉट, आता तुमचा जर रासायनिकवरचा असेल ना? रासायनिकवर आहे. बरं, तर काय फरक जाणवतो दोन्हीमध्ये? तर आम्ही आता 1-1 लाख रुपये डोस टाकले, 40 टायमाला बी आता बी टाकून झाले, अजिबात रिझल्ट नाही रासायनिकचा. हे प्लॉट पाहिल्याच्या नंतर असं वाटतं एवढा फरक पडतो. आणि विशेष करून आम्ही सगळे या ठिकाणी जमलेलो आहोत. सगळे तोलामोलाचे शेतकरी आहेत. 5-5, 10-10, 15-15 एकर फळबाग ज्यांच्याकडे आहे, तो शेतकरी कोणाच्याही अंडर खाली नसतो, कोणालाही दबत नसतो. आमदार खासदार येऊ का कोणी येऊ, बरोबर आहे, ते कोणाचं ऐकत नसतो. नाही जे खरं आहे ते सांगत असतो. तर नक्कीच
आता फरक तुम्हाला या प्लॉटमध्ये वाटतोय बघ. 100% आमच्या रासायनिकच्या फवारणी 8-9 फवारणी झालेत आमच्या. बरं. ते बी औषध पैठणून आणले, काही चितेगावून आण, काही कुडून आण, सगळीकडून औषध कंपन्या सांगू ना. कंपनी औषधाचे प्रकार पण काही रिझल्ट नाही आला. नाही, अजिबात नाही. नक्कीच. भाऊ आपल्याकडे काय किती मोसंबी आहे? आमच्याकडे 1500. बरं 1500. तर एकदा आपलं परिचय करून द्या. ऋषिंदा रामकिसन मस्के, मुक्काम खदाडा, तालुका पैठण, जिल्हा संभाजीनगर. बरं काय या ठिकाणी येऊन काय वाटतंय रिझल्ट? नाही आता यांचे रिझल्ट आहे का, बगीचा आम्ही बरेच 6 महिन्यापासून पाहतो ना. 6 महिन्यापासून पाहता म्हणजे सुरुवातीपासून फाउंडर मेंबर आहे. हा म्हणजे पाहतो ना आम्ही. तर पहिल्या तर आता त्यांनी सांगितल्यापेक्षा बी आम्ही स्वतः पाहतो बरं रिझल्ट यांचा फरक. बरं हा चांगलं हा आता आमच्याकडे बघितले आम्ही डोसा टाकितो, भरपूर टाकितो, पण इतकं म्हणजे रिझल्ट येतात नाही त्याचा. अरे ते ढोसामध्ये ते रेती देते का डोसा देते हेच कळलं नाही. खरं आहे का, आता आम्ही टाकून 6 महिने झाले, अजून तसेच शेतामध्ये पडले, तयार दिसते अजून पाहायला. ही एक शोकांतिका आहे कृषी प्रधान भारताची, की इथं आपल्याला करोडो अब्ज रुपयानं खत येतं आणि सगळा जो भारत देश उभा आहे कच्चा माल हा आमच्याकडून जातो, पण जे खत आहे ते कोणत्या क्वालिटीचं हे आम्हाला टाकल्यानंतर ते बहुमती मागच्या वर्षीचं खत आहे अजून तसंच शिल्लक आहे. जरा अडचणीचं अजून टाकलेलं खत आहे का, तयाच पडेल दिसते तुम्हाला. हो आपली किती मोसंबी? या 250 मोसंबी. 250. आपला एकदा परिचय करून द्या. कृष्णानाथा मस्के, राहणार अक्कलकोट. बरं काय वाटतंय बघात येऊन? भारी वाटते. बरं खर्चाच्या मानानं जर तुम्ही विचार केला तर आपल्या खर्चापेक्षा हा प्लॉट फार कमी आहे ना, तरी चांगलं वाटतं आहे. तरी चांगलं वाटतं, भारी वाटतं. तर सेंद्रिय शेतीमध्ये दम आहे. तुम्ही याच एकदा बघ, तुम्हाला बोलायलाच घेतो जरा. आपल्याकडे ती 1 एकर आहे ना? 1 एकर. बरं तुमचा एकदा परिचय करून द्या. आप्पासाहेब विश्वंभर मस्के, राहणार आखातवाड, तालुका पैठण, जिल्हा संभाजीनगर. बरं आता आपण हा प्लॉट बघितला आहे की नाही? हो. तर या प्लॉट तुमचा रासायनिकवर प्लॉट आहे का? नाही, आपली लहान झाड आहे. किती वर्षाची? 3 वर्षाची. बरं हा प्लॉट पाहून तुम्हाला काय वाटतं? चांगलं वाटलं. चांगलं वाटतं. हो. खर्चाच्या मानाने खर्चाच्या मानाने कमी वाटलं. शक्य आहे. शक्य. कारण की प्लॉट चांगला असू नये तर त्याला सोनं लागू. खर्च जर जास्त होत असेल तर ते कधीही परवडणारच नाही. जर पैसा कमी लागून जर झाडं चांगली असतील तरच तो मुद्दा विचार घेण्यासारखा आहे आणि ते झाडं परवडतील, तो बाग परवडेल. नाहीतर मग जास्त खर्च करून भरपूर उत्पन्न काढणारे लोक असतीलही, टनाने उत्पन्न काढतील, पण भाऊचा 90% खर्च कमी होऊन सुद्धा भाऊचं उत्पन्न घटलं नाही तर हे उत्पन्न वाढलं. तर 10 टनावरून आपण 30 टनावर, बरोबर ना? तर सेंद्रिय शेती आपण करता, तर सेंद्रिय शेतीमध्ये विषय असा होतो की भरपूर प्रोडक्ट वापरावं लागते आपल्याला तयार करून, बरोबर आहे? हे आण ते आण किंवा मदशपर्णी कर, लिमिट कर, सगळ्या गोष्टी आता आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून मांडल्या सुद्धा आहे. तर हे पद्धत अशी की एक वापरा, एक औषध वाना आणि ते गावाने पूर्ण वापरा. दुसरी गोष्ट, एक बाटली आणल्यानंतर, मी जर एक बाटली आणली पावशेरची, आम्ही सगळे शेतकरी जवळजवळ 80, 90, 100 एकर जमीन समजा फळबाग, त्या सगळ्यांना तीच बाटली पुरती. हे त्यातलं विशेष आहे. आणि तर करायला पण सोपं आहे. करायला पण सोपं आहे. ह्याच्याटीचं एवढं काम नाही आणि खर्च बाकी उत्पादनापेक्षा कमी आहे. बरोबर. तर हे जर असेल तरच सेंद्रिय शेती होती. मी अगोदरच स्पष्ट केलं. सर आपलं जरा परिचय करून द्या. माझं नाव जयवंत चव्हाण, राहणार गेवराई मर्दाकडे ठाण, तालुका पैठण, जिल्हा संभाजीनगर. बरं आपल्याकडे कुठली फळबाग आहे? माझ्याकडं 2200 डाळिंब आहे आणि मोसंबी जवळपास 1700-1800 झाड आहेत. 1700-1800. किती वर्षाची मोसंबी आहे 8-9 वर्षाची. 8-9 वर्षाची. मग 8-9 वर्षाची म्हणल्यानंतर तुम्हाला बऱ्यापैकी अनुभव त्यातून आता आलेले आहेत आणि लहानपणापासून आपण आपल्या भागात मोसंबीच बघतोय. तर रासायनिक शेती तुम्ही जी करताय, रासायनिक करता, रासायनिक शेती आणि आजची पाहिलेली भाऊंची ही शेती, याच्यामध्ये काय तुम्हाला बदल वाटतो? आता आमची झाडं जर बघितले तर पिवळे पडलेले आहे, डिंक्या भरपूर आहे, काडी खूप आहे वाढलेली आहे आणि झाडाचा जो कलर आहे तो बिलकुल असा नाही आहे. यामध्ये काळोखी वगैरे आमची झाडं या तुलनेने फार कमी आहे. भरपूर रासायनिक वापरलेले, फवारे केले, मंगू येतो, आणखी काहीतरी एक डिंक्या पण भरपूर होतो, पण तो काही जात नाही आणि उत्पादनावर खूप मोठा परिणाम होतो. बरोबर. आता हे मी बघतोय तर मला फार बाग एकदम सुंदर आणि कमी खर्चामध्ये होते हे बघून फार आश्चर्य वाटलं. मला फेसबुकवर हे 2-3 दिवसापूर्वी समजलं की बायोरेज आणि अल्ट्राशी खूप सगळ्यांचा गाडगे साहेबांशी बोललो, हे दत्ता पाटील साहेबांशी बोललो आणि कालपासून नियोजन झालं होतं. योगायोगाने तुम्ही पण आज इथं आलात आणि आपली भेट झाली या यूट्यूबमध्ये. मला फार आनंद झाला. माझ्याकडे डाळिंब आहे. डाळिंबाला आठवड्याला 7व्या-8व्या दिवशी केमिकलचे 2000, 4000, 2000, 4000, पण रोग तर काय आलेलं नाही अजून, पण खर्च अफाट आहे. उद्या काय होईल हे डाळिंबामध्ये सांगता येत नाही, झोप येत नाही अशी परिस्थिती. आणि हे तर म्हणते मी निवांत होऊन बारीला जाणार आहे आता. हे आजचं जे ऐकलं मी या प्रोडक्टबद्दल
तर मी ताबडतोब हे वापरायला सुरू करणार आहे. काय होईल ते होईल, पण सुरू करायचंच आहे. आणि याचं खरं आणि खोटं आपण मांडत राहू. भाऊनी जर मला फोन केला तर तुम्ही या आणि मला काही रिझल्ट आला नाही किंवा मी मारलं आणि मला त्याचा दुष्परिणाम झाला, त्याचाही व्हिडिओ 100% आपल्या चॅनलवर आपण टाकणारच, हे मी तुम्हाला ग्वाही देतो. तर तुम्हाला आता योग्य वाटते बुवा या ठिकाणी? मला तर फार योग्य वाटतं आणि आता मी सुरू करतोय. आता दत्ताभाऊंनी सांगितलं की मी याच्यावर केमिकल काहीच मारलेलं नाही, मला विश्वास बसत नाही बसत नाही. आता झाडाला फळं एवढे आहेत, माझे तर कमी आहे, पण नजर तिकडून हटणार नाही त्या भागात. मी येता बरेच झाडं निरीक्षण करत होतो. मला 10 वर्षाचा अनुभव आहे डाळिंबातला, पण शेवटी आम्ही 1000 झाड काढून टाकला कंटाळून. खर्च, ते तेल्या, मर रोग, पण हे बघितल्यानंतर तर आता म्हणजे हे खरंच आश्चर्य आहे असं म्हणायला पाहिजे. आणि मी सुद्धा या त्रासातून गेलेलो आहे. माझ्याकडे 2 एकर डाळिंब होतं. डाळिंबमध्ये काय खर्च लागतो ते मला माहिती आहे. त्याचे ते तेल्या आणि त्याचे जे वेगवेगळे प्रकार, त्याच्यामधून त्रासून खर्च होऊन तो भाग मी काढला. पण नक्कीच जर अशी शेती जर होत असेल, अशी मोसंबी येत असेल, अशी जर डाळिंब शेती येत असेल, तर नक्कीच आपण परत एकदा आपला जो कंपन्याच्या दारात जाणारा खर्च, दुकानदाराच्या पायऱ्या चढण्याचा खर्च, जो सगळा वाचणार आहे. याच्यामध्ये कोणाचं औषधाचं दुकान आहे? औषधी दुकान नाही. याच्यामध्ये सगळे शेतकरी औषध दुकान कोणाचंच नाही. तर नक्कीच आपण याचा विचार करावा. भाऊने हा चांगला प्रयोग आपल्याला समोर मांडला. तर आणि यांनी सगळ्यांनी आपल्याला चांगले अनुभव त्यांचे आपल्याला सांगितले, त्याबद्दल आपण सगळ्यांचे आभार मानू. आणि प्रत्येकाला आश्चर्य वाटतं या बागेत येऊन, कारण की एवढा चांगला माल असणं हे सगळ्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे आणि काहीतरी आपल्याला शिकायला मिळतं यातून. तर हा पूर्ण प्लॉट मी तुम्हाला जे समोर दाखवतोय, हा प्लॉट याच्यासाठी दाखवलं की तुमचा खर्च यातून कमी व्हावा. तुमचा जो भाऊन जसं सांगितलं की 90% खर्च कमी होतो, तसंच 90% तुमचाही खर्च कमी व्हावा. आणि ते जे 90% राहणारा खर्च आहे तो तुमच्या लेकरा बाळाच्या, माझ्या लेकरा बाळाच्या शिक्षणाला असेल किंवा आपल्या ज्या गरजा आहेत ह्या गरजा पूर्ण करायला जावा, ही अशी अपेक्षा करतो. कारण की आता परिस्थिती अशी आहे की आपण कमाई करायची, भाऊ सर, आपण कमाई करायची आणि घर कोणाचे भरायचे? दुकानदाराचे घर बांधायचे. बरं, दुकानदार बी बिचारा आपलेच लेकर आहे समजा, असं करत धरू, पण हे कंपनीचे घर भरायचे. तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आता फेसबुकवर तर अनेक प्रॉडक्ट बघितले, बरोबर, पण आज जे मी प्रत्यक्ष फेसबुकवर आता अनेक असल्यामुळे काही विश्वास ठेवता येत नाही. कोण काही उठसूट करताय. पण हा प्रोडक्ट मी फेसबुकवर बघून जे आज त्याचा रिझल्ट बघतोय दत्ताभाऊच्या बागेमधला, हे खरोखर उल्लेखनीय आहे आणि विश्वास ठेवण्यासारखा आहे. म्हणजे आपल्याला याचा वापर प्रत्येक शेतकऱ्याने केला तर चांगलं होईल असं आणि मी करणार आहे आता. आणि विरजन यांच्याकडे गेलं, याच्याकडून विरजन तुम्ही पूर्ण गाव न्या, विकत घेऊ नका सध्याचं, बरोबर आहे ना? म्हणजे असं बी नाही की बाबा दत्ताभाऊ म्हणतात नाही माझ्याकडूनच विकत घ्या, हे म्हणतात माझ्याकडून विकत घ्या, असे काही प्रकार नाही. तुम्ही विरजन न्या, विरजन वापरा आणि त्याचा रिझल्ट आपल्याला घेतल्यानंतर मग तुम्ही ठरवा की पुढे चालू ठेवायचं की नाही ठेवायचं. तर नक्कीच व्हिडिओ सविस्तर झाला, सविस्तर तुम्हाला त्याची माहिती नक्कीच द्यायचा माझा हा प्रयत्न होता. बाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. सर्वांच्या अनुभवाचा आपल्याला फायदा नक्कीच होईल. तर सर्वांचे मी आभार मानतो. त्यातली त्यात भाऊंची जास्त आभार मानतो, कारण की त्यांनी जो पायवाट तयार करतो त्याला फार महत्त्व असतं. त्यांनी पायवाट तयार केली या भागामध्ये आणि नक्कीच त्याचा फायदा या परिसराला आणि पूर्ण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांना होईल अशी अपेक्षा धरतो. त्यांचे धन्यवाद मानतो, त्यांना या असलेल्या शेतीविषयी शुभेच्छा देतो आणि थांबतो. राम राम. राम राम सर्वांना. राम राम भाऊ. राम राम. राम राम.